आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये सिंपल लिफ्टिंग मशीन यातील स्क्रू जॅक यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार. इन अ सिंपल स्क्रू जॅक द पिच ऑफ द स्क्रू इज 10 mm, म्हणजे पिच दिलेला आहे, अँड लेंथ ऑफ द हँडल इज 450 mm. आतापर्यंत जे दोन न्यूमेरिकल पाहिले त्यात आपल्याला काय केलेलं होतं, एफर्ट व्हील असंच काहीतरी दिलेला होता. त्याचा काय असतो, कॅपिटल डी हा डायमीटर असतो आणि याचा वेलोसिटी रेशो व्हीआर कसा करतो, पाय डी डिवाइडेड बाय पिच. परंतु इथं काय सांगितलं आपल्याला, हँडल दिलेलं आहे. हँडल म्हणजेच त्याला काय असणार आहे, लेंथ यल अशी असणार आहे. आणि याच्यासाठी वेलोसिटी रेशो कसा काढतो आपण, 2πl डिवाइडेड बाय पिच. म्हणजे हा फॉर्म्युला वापरून काय करायचं आहे, वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर याच्या अगोदरचे जे दोन न्यूमेरिकल आहे त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून ते व्हिडिओ पाहू शकता. ते एफर्ट व्हीलच्या रिलेटेड होते. हा कशाच्या रिलेटेड आहे, हँडल किंवा लिव्हर आर्मच्या रिलेटेड न्यूमेरिकल आहे. फाइंड वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आपल्याला लेंथ माहित आहे, पिच माहित आहे, म्हणजेच आपण इझिली वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट करू शकतो. इफ an effort of 25 Newton is applied at the end of handle can lift the load of 3 kN. म्हणजेच काय, एफर्ट पी 25 न्यूटन, म्हणजे इथं जर का आपण 25 न्यूटन एवढा एफर्ट लावल्यानंतर हा काय होणार आहे, रोटेट होणार. आणि इथून आपला लोड किती लिफ्ट होणार आहे, त्यांनी सांगितलेलं आहे 3 kN एवढा लोड काय होणार, आपला लिफ्ट होणार. म्हणजे हा डब्ल्यू आणि हा पी. फाइंड इफिशियन्सी ऑफ द स्क्रू जॅक. इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलंय. ऑल्सो कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. गिवन डाटा लिहूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, पिच दिलेला आहे 10 mm. त्याचप्रमाणे हँडल दिलेलं आहे. हँडलची लेंथ कॅपिटल एल किती दिलेलं आहे, 450 mm. दोन्ही सुद्धा एम एम मध्ये आहेत, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा, 25 न्यूटन काय दिलेलं आहे आपल्याला, एफर्ट पी किती दिलंय, 25 न्यूटन. त्याचप्रमाणे काय केलंय, लोड त्यांनी किती लिफ्ट करते म्हणून सांगितलं, 3 kN. लोड म्हणजे कॅपिटल डब्ल्यू किती सांगितलंय, 3 kN. किलोन्यूटन न्यूटन कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000 करतो. इंटू 1000 करणं म्हणजे याच्यावरती काय करायचं, 30 द्यायचे. हा काय झाला, किलोन्यूटनचा न्यूटन मध्ये कन्वर्ट झाला. नेक्स्ट बघा, इफिशियन्सी आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितले. त्याचप्रमाणे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, म्हणजे टू फाइंड काय करायला सांगितलंय, टू फाइंड वेलोसिटी रेशो व्ही आर, इफिशियन्सी, त्याचप्रमाणे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्टचा काय असणार आहे, पी, आणि फ्रिक्शनचा एफ म्हणजेच पी एफ. या सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. मग आता आपल्याला सिंपल स्क्रू जॅक विचारलाय, मग त्याचा वेलोसिटी रेशो या दोघांपैकी कोणता तरी एक फॉर्म्युला वापरणार. हा फॉर्म्युला कधी वापरणार, ज्यावेळी आपल्याला लिव्हर आर्म किंवा हँडल दिलेला असतो त्यावेळी हा फॉर्म्युला, आणि एफर्ट व्हील दिलेला असतो त्यावेळी हा फॉर्म्युला. आपल्याला सध्या काय केलंय, त्यांनी हँडल दिलेला आहे म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा. वेलोसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू काय होणार, 2πl डिवायडेड बाय पिच पी. मग 2 ॲज इट इज, पाय ॲज इट इज, लेंथ किती दिलेली आपल्याला त्यांनी, 450 mm, डिवायडेड बाय पिच किती दिलेलं आहे त्यांनी, 10 mm. देअरफॉर वेलोसिटी रेशो व्ही आर किती येणार, ब्रॅकेटमध्ये 2 इंटू शिफ्ट धरून एक्स पी दाबल्यानंतर पाय इंटू 450, ब्रॅकेट कम्प्लीट, डिवायडेड बाय 10. किती आला वेलोसिटी रेशो, 282.743. वेलोसिटी रेशो आहे, याला युनिट नसतं, म्हणजेच युनिट लेस. मग वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेला आहे. त्याचप्रमाणे बघा, इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला काय लागतं, एम ए डिवाइड बाय व्ही आर इंटू हँड्रेड. मग व्ही आर माहित आहे, एम ए फाइंड आउट करावं लागेल. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए काय फॉर्म्युला असतो, लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. हे सर्व फॉर्म्युला आपण सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युले या नावच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिले आहेत. तो एकदा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. तर हे सर्व फॉर्म्युले त्या व्हिडिओमध्ये पाहिले, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय, लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. लोड डब्ल्यू दिलेला आहे, किती दिलाय त्याने आपल्याला, 3 kN. किलोन्यूटनचं न्यूटन कसं केलंय, 3 वरती 30 देणार, डिवाइडेड बाय एफर्ट पी दिलेला आहे, किती आहे तो, 25 न्यूटन. दोन्ही सुद्धा न्यूटन मध्ये व्हॅल्यू आहेत, त्यामुळे न्यूटन न्यूटन गेट कॅन्सल, आणि जे काय आन्सर येणार आहे ते कसं असणार आहे, युनिटलेस. म्हणजेच 3000 डिवाइडेड बाय 25. किती आन्सर आला आपलं, 120. हा काय झाला वेलोसिटी रेशो व्ही आर. हा काय झाला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए, युनिटलेस, याला युनिट नसणार, कारण इथं न्यूटन 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 गेट कॅन्सल. आता इफिशियन्सी इझिली फाइंड आउट करू शकतो. इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला काय असतो, आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100. परंतु इनपुट आउटपुट दिलेलं नाही. मग नेक्स्ट फॉर्म्युला काय असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए किती आहे,
120 डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो वी आर किती आहे 282.743 इंटू 100 कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 120 डिवाइडेड बाय 282.743 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 100. किती आन्सर आलं 42.44% काय असणार आपली इफिशियन्सी. यात ऍडिशनल आपल्याला विचारू शकतात विच टाईप ऑफ मशीन, याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी आहे म्हणून याला आपण काय म्हणणार नॉन रिव्हर्सिबल मशीन आपलं आन्सर येईल. जर विचारलं तर, नाही विचारलं तर काय लिहिण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा आपल्याला काय सांगितलंय वेलोसिटी रेशो फाइंड आउट केला, इफिशियन्सी फाइंड आउट केली, त्याचप्रमाणे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पीएफ. हा पीएफ साठी कसा फॉर्म्युला यायचा याच्यासाठी आपण एक ट्रिक सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला यामध्ये व्यवस्थित बघितले, तिथून एकदा तुम्ही तो पाहू शकता. तर पीएफ साठी ह्याच्या अगोदर आपण डब्ल्यूएफ म्हणजे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन याच्यासाठी कशी फॉर्म्युला लक्षात ठेवतो, वाव या ट्रिकने फॉर्म्युला लक्षात ठेवतो. वाव म्हणजेच काय डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू, याच्याच रिव्हर्स काय होणार पी मायनस पी आय. हा आय पुढे जातो आणि हा आयडियल पुढे जातो आणि ऍक्च्युअल मागे येतो म्हणजेच काय होणार पी मायनस पी आय. डायरेक्टली इथं फॉर्म्युला लिहूया पी मायनस पी आय. मग इथं काय आयडियल एफर्ट आहे. आयडियल एफर्ट साठी फॉर्म्युला काय असतो तर आयडियल म्हणजेच काय असतं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू वेलोसिटी रेशो व्ही आर. व्ही आर ॲज इट इज ठेवत असतो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजेच काय असतं लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. आपल्याला काय हवाय पी आय म्हणून इथं आय लिहायचा, हा डिवाइड आहे इकडे आल्यानंतर इंटू आणि व्ही आर ला पी आय इंटू असणार आहे, व्ही आर इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. मग पी आयचा फॉर्म्युला काय होणार लोड डब्ल्यू डिवाइड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर. ह्या गोष्टी पाठ करण्याची काही गरज नाही, व्यवस्थित समजून घेतलं की इथं लिहू शकतो. या सर्व गोष्टी आपण सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावच्या व्हिडिओमध्ये पाहिले, तिथून तो पाहू शकता. मग व्हॅल्यू पुट करूया पी मायनस पी आय म्हणजेच काय असतं लोड डब्ल्यू डिवाइड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर. एफर्ट पी त्यांनी दिलेला आहे किती आहे तो 25 न्यूटन मायनस लोड डब्ल्यू किती आहे 3 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं केलं त्याच्यावरती 30 दिलं डिवाइड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेला आहे किती आहे तो 282.743. देअरफॉर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किती आन्सर येणार 25 मायनस ब्रॅकेटमध्ये 3000 डिवाइडेड बाय 282.743 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 14.389. इथं 89 आहे म्हणजेच 39 लिहिलं तरी चालतंय आणि एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असणार आहे न्यूटन. कारण इथं सुद्धा कसं केलं आपण किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये केलंय आणि ही व्हॅल्यू सुद्धा न्यूटन मध्ये आहे. मग येणार आन्सर कसं असणार आहे न्यूटन मध्ये असणार आहे. जर कायलाच आपल्याला किलो न्यूटन करायचं असेल तर काय करायला लागेल 3 मागे घ्यावं लागेल म्हणजेच 1 2 आणि एक 3 म्हणजे 0.014 हे काय असणार आहे किलो न्यूटन मध्ये आन्सर येणार आहे. तर आपलं हे आन्सर आलेलं आहे किती 14.389 न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे वेलोसिटी रेशो व्ही आर, त्याचप्रमाणे इफिशियन्सी, त्याचप्रमाणे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पीएफ व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू याच टाईपवरील न्यूमरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.